ज्ञानदेव खेडकर सर, उपसरपंच रवळगाव. या ठिकाणी रवींद्र गोरे, अध्यक्ष नागर फाउंडेशन रवळगाव यांच्यामार्फत रवळगाव आणि पंचकृषीमध्ये वृक्ष संवर्धनाचा अतिशय जोरात मोहीम चालू आहे. त्यांनी अतिशय गेले 10 वर्षामध्ये रवळगाव परिसरामध्ये 40 ते 50 हजार वृक्षारोपण आणि ते संवर्धनाचं काम चालू आहे त्यांचं. त्याचबरोबर पंचकृषीमध्ये अनेक ठिकाणी त्यांचं वृक्षारोपणाचं काम चालू आहे. मिरजगाव असेल, मिरजगाव पंचकृषीमध्ये असेल, त्याचबरोबर नगरसारख्या शहरामध्ये अनेकदा ते वृक्षारोपणासाठी त्या ठिकाणी कार्य करत असतात. अनेक त्याचबरोबर पाणी अडवा याच्यावर सुद्धा ते पाणी अडवा पाणी जिरवा याची मोहीमसुद्धा ते प्रभावीपणे राबवत आहेत. आणि त्यांना आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने पुन्हा फुलाची पाकळी आम्ही सहकार्य करत आहोत. जरी त्यांचं 10 वर्षापासून हे काम हाती असलं तरी गेल्या या 5 वर्षामध्ये आमचा 5 वर्षाचा ग्रामपंचायतचा कार्यकालामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये वृक्षारोपणाचं काम केलं आहे. त्याचबरोबर आम्हालाही ग्रामपंचायतला त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पक्षीमित्र म्हणून सुद्धा रवींद्र गोरेचं काम पंचकृषीमध्ये खूप मोठं आहे. कारण रवळगाव, चांदा अनेक शाळेमध्ये मी त्यांनी किंवा पर्यावरणामध्ये जाऊन त्या ठिकाणी पक्ष्यांना पाणी, पक्ष्यांना दाना हे देण्याचं काम ते करत आहेत. एक पक्षीमित्र काय असतो मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर, त्यागी वृत्ती काय असते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवली आणि अनुभवायला मिळाली खऱ्या अर्थाने. कारण एक चांगल्या इंजिनियर मुलगा चांगल्या पगारावर पुण्या ठिकाणी चांगला सेटल झालेला असताना सुद्धा, परंतु पगारावर त्यांनी पैशाकडे लक्ष न देता त्यांचं निसर्गाबद्दल असलेलं प्रेम हे पहिल्यापासून होतं आणि ते सर्व त्यांना सतत गावाकडे ओढण्याचं काम करत होतं. आणि त्या ठिकाणी चांगली नोकरी, आपली बरगतची पगाराची नोकरी सोडून ते गावी आले आणि गावी आल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपणाचं, त्याचबरोबर पक्षीमित्र म्हणून काम करण्याचं आणि याचबरोबर त्याला जोडून शिक्षणामध्ये सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम आहे. आमची रवळगावची जिल्हा परिषदेची शाळा अनेक वर्षापासून नावडलेली, तालुक्यामध्ये नावडलेली शाळा होती, परंतु मध्यंतरी त्याचा दर्जा थोडा खालावला होता. पुन्हा एकदा शाळेला चांगले वैभव मिळवून देण्यासाठी रवींद्र गोरेंनी काम हाती घेतलं आणि त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना पुस्तकं उपलब्ध करून देणं, त्यांना व्हाईट बोर्ड उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी केंद्र सुरू करणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या केंद्राबरोबरच त्या ठिकाणी त्यांना इंटरॅक्टिव्ह पॅनल कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी सुद्धा रवींद्र गोरेचे प्रयत्न चालू आहेत. आणि असे व्यक्तिमत्व घडणं, गावाला लाभणं ही आमच्या सर्व गावासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी जे ग्रंथालय गावासाठी चालवलेलं आहे. गावातल्या लोकांना बाहेर जगावी जाऊन पुस्तकं वाचण्यापेक्षा विद्यार्थ्यांना गावात पुस्तकं सगळ्या प्रकारची कशी उपलब्ध होतील याकडे त्यांनी फोकस केला. ग्रंथालयाची मोहीम त्यांनी हाती घेतली. त्याचबरोबर बचत गटाचं कार्य त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं चालू आहे. ते काम त्यांचे मिसेस आणि ते दोघं मिळून बचत गटाचं काम मोठ्या प्रमाणात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्यांचं आहे. त्याचबरोबर अनेक ते छोटे मोठे उद्योग करण्याचं त्या ठिकाणी काम चालू आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने गावासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात. ते आमच्यासाठी नक्कीच भाग्याची गोष्ट आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी आणि त्यांनी अजून जास्तीत जास्त ही मोहीम राज्य पातळीवर न्यावी यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.